हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. उन्हाळ्यामध्ये सारखं सारखं भाजी चपाती खायचा कंटाळा येतो. अशा प्रकारे तुम्ही आलू पराठा बघून पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे बघा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण तेल आहे ते असं छान त्या पिठाला मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपला जो आलू पराठा आहे तो खूप असा मऊ लुसलुशीत होईल, अगदी ओठाने खाईल एवढा सॉफ्ट होईल बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. खूप छान दिसायला पण दिसतो आणि स्वाद पण छान येतो कोथिंबीरीने. त्यानंतर चिली फ्लेक्स माझ्याकडे होते अवेलेबल, ते घातले आहेत. रंग आणि दिसायला छान दिसतं बघा, हे तिखट नाही अजिबात. त्यानंतर छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आणि चव तर एक नंबरच होते. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात हे मला कमेंट्स करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल आणि छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात. एक युनिक रेसिपी जी की अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी आहे. त्यानंतर आपण बघा छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत, कारण आपण येथे स्टफिंग करणार आहोत बटाट्याचं. मग आपल्याला पचायला छान ओव्यामुळे होणार आहे. त्यामुळे ओवा घालायचा आठवणीने. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान अशी आपण कणिक मळून घ्यायची आहे. ती मध्यम मळायची आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी कणिक मळून घ्यायची आहे. आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. हे बघा आपण असं घट्टसर मळून घेतलं. त्यानंतर आपण त्याला तेल लावून छान असं मऊ करणार आहोत. हे बघा किती छान असं आपलं मळून झालं आहे. हे घरातील 4 व्यक्तींसाठी एवढं पुरेसं आहे. तुमच्याकडे जर घरातील मंडळी जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता आणि खूप छान तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, जेवणासाठी बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे आपण आता ते झाकून ठेवलं आहे. आता आपण स्टफिंगची तयारी करूया. उकडलेले मी 3 बटाटे घेतले आहेत. माझे बटाटे जरा गरम होते म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवले होते थंड होण्यासाठी, म्हणजे जो बटाटा आहे तो कडक होतो. तुम्ही जर गरम बटाट्याचा वापर केला तर तुमचं स्टफिंग आहे ते ओलसर होतं. ही महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपण 3ही बटाटे आहेत ते आपण सोलून घेतले आहेत. त्यानंतर एकदम छोट्या किसणीने आपण ते किसून घेणार आहोत, म्हणजे बटाटा आहे तो एकदम स्टफिंग आहे ते सॉफ्ट होईल. तुमचा जो पराठा आहे तो छान होईल. अशा प्रकारे आपण बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर त्याचे तुम्ही जर हाताने स्मॅश केलं तर त्याचे छोटे छोटे पीसेस येऊ शकतात लाटताना, म्हणून शक्यतो बटाटा हा किसूनच घ्या. ही महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. खूप छान चवीला भन्नाट होतो. हे बघा मी पूर्ण 3ही बटाटे उकडून घेतले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला टाकला आहे. खूप छान असं चटपटीत चव येते त्याने. चिली फ्लेक्स टाकले आहे आणि त्याने दिसायला छान दिसतं. आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि मीठ घालून पेस्ट बनवली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातली आहे. आणि छान असं आपण ते जे त्याच्यामधलं स्टफिंग आहे ते एकसारखं करून घेणार आहोत, म्हणजे त्याला जो मसाला आहे पूर्ण सर्व ठिकाणी लागेल. चाट मसाला, हिरवी मिरची, पुन्हा आपण चिली फ्लेक्स टाकले आहे ते छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतात चवीला, तर एक नंबरच होतात बघा. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि अजिबात करायला पण वेळ लागत नाही. तुम्ही जर पूर्वतयारी करून ठेवली, बटाटा उकडून थंड करून घेतला, तर अजिबात वेळ लागत नाही हे आलूचे पराठे बनवायला. अगदी मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा जेवणासाठी पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता. हे बघा अशा प्रकारे आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाटताना एकदम
एकसारखे होतील. मी सर्व गोळे तयार करून घेतले. तोपर्यंत आपलं पीठ पण बघा छान असं मुरलं आहे स्टफिंग होईपर्यंत. बघा अशा प्रकारे आपण छान पुन्हा एकसारखं करून घेणार आहोत आणि त्याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत. हे बघा असं छान मळून घ्यायचं म्हणजे चपाती आपली जो पराठा आहे तो खूप छान होईल. आपण त्यामध्ये तेल टाकले त्यामुळे तो अगदी सॉफ्ट होतो. अगदी तुम्ही तो पराठा 2 दिवस खाऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी पहिली पद्धत दाखवते की जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने आपण त्याची वाटी तयार करून घ्यायची. बघा मध्ये जाड ठेवायचं आणि कडा पातळ ठेवायच्या आणि जो गोळा आहे तो त्यामध्ये अशा प्रकारे दाबायचा आहे. जसं आपण पुरण दाबतो त्याप्रमाणे आणि वरची बाजू आहे ती गोल करून अशा प्रकारे आपण दाबून घेतली आहे बघा. त्यानंतर दुसरा प्रकार दाखवते बघा मी. थोडीशी जी आपण लाटी घेतली आहे म्हणजे गोळा घेतला आहे तो लाटून घ्यायचा आहे. म्हणजे हे जी तुम्हाला सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही ह्यामध्ये वापर करू शकता. आणि तो गोळा ठेवला आहे बघा आणि अशा प्रकारे बघा आपण छान तो पीठ आहे कणिक आहे ते अशा प्रकारे त्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि त्याचं तोंड पूर्ण बंद करायचं आहे बघा. खूप छान होतात आणि चवीला तर एक नंबर. अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचे म्हणजे स्टफिंग सर्व बाजूला लागलं जाईल आणि खाताना छान लागेल. जसं पुरण आपण सर्व बाजूला दाबतो त्याप्रमाणे आणि हलक्या हाताने लाटायचं आहे बघा. एकदम हलक्या हाताने लाटायचा, जोर द्यायचा नाही, नाहीतर तुमचं जे सारण आहे ते बाहेर येईल. अशा प्रकारे छान असं लाटून घ्यायचं बघा. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये किंवा जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. मी मीडियम केलं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. त्यानंतर तव्याला आपण येथे तूप लावून घेणार आहोत आणि सर्व तव्यावर गरम झाल्यानंतर आपण जे लाटून घेतला आहे पराठा तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. खूप छान असा शेकून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवर शेकायचा, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर तुमचा जो पराठा आहे तो चांगला भाजला जाणार नाही. कारण पराठा आहे तो थोडासा जाड असतो, चपातीसारखा पातळ नसतो. त्यामुळं तुम्ही लाटताना थोडासा जाडच ठेवायचा म्हणजे खाताना छान लागतं आणि अगदी जे स्टफिंग आहे ते पण सर्व बाजूनी लागल्या जातं आणि खाताना खूप सुंदर लागतो हा पराठा. एकदम करायला सोपा. बघा किती सुंदर झाला आहे, अगदी मऊ लुसलुशीत. दुसरा पण मी दाखवते. आपण अगोदर तूप टाकून घेतलं आहे आणि मध्यम गॅसवर छान आपण भाजून घेणार आहोत. हा पराठा तुम्ही 2 दिवस खाऊ शकता, एवढा छान लागतो आणि राहतो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही छान जर भाजून घेतला तो व्यवस्थित, तूप लावल्यामुळं तो छान टिकला जातो. तर अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मुलांना हवं तेव्हा गरम करून देऊ शकता पुन्हा. एवढा छान लागतो. उन्हाळ्यात काय होतं, भाजी चपाती खायचं म्हटलं की सर्वांनाच कंटाळा येतो. मग अशा प्रकारे तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता, डब्याला देऊ शकता. कारण मुलांना शक्यतो भाजी चपाती म्हटलं ना की कंटाळा येतो. मग वेगवेगळे असे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. एवढी सुंदर अप्रतिम अशी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो, आलू पराठा, जो की खूप काही ठिकाणी अगदी फेमस आहे. आपल्याकडे पण बनवला जातो. हे बघा किती सुंदर आपण भाजून घेतला आहे बघा. हा आलू पराठा आपण असाच खाल्ला तरीही चालेल किंवा तुम्ही सॉसबरोबर खावा, चटणीबरोबर खावा. कारण आपण त्यामध्ये चाट मसाला घातला आहे चटपटीतपणा येण्यासाठी. एवढा सुंदर बघा किती सुंदर अगदी स्टफिंग आतपर्यंत दिसत आहे बघा तुम्हाला. एवढा सुंदर झाला आहे आपला आलूचा पराठा. मी इथे टॉमॅटो सॉसबरोबर सर्व केला आहे. खूप छान लागतो. किंवा तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता, शेंगदाण्याची चटणी. एवढा सुंदर झाला आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि जर रेसिपी जरा आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.